हिंदीच्या व्यतिरिक्त एखादी भाषा शिकण्याची मुभा देणार, मात्र महाराष्ट्रामध्ये मराठीचीच सक्ती कायम, मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं स्पष्ट. ठाकरे बंधू एकत्र येण्यावरून शिंदेंचा संताप होऊ शकतो, तर फडणवीस संताप दाखवणार नाही, पण आतून त्यांच्या पोटामध्ये ढवळाढवळ सुरू असेल. संजय राऊतांचा जोरदार टोला. एकानं साथ घातली, दुसऱ्यानं अट घातली. आता ही अट आहे की कट हे त्यांनीच मिळून ठरवावं. राज आणि उद्धव यांच्या एकत्र येण्याच्या चर्चांवर आशिष शेलारांचं सूचक वक्तव्य. संग्राम थोपटे सोडणार काँग्रेसची साथ, 22 तारखेला मुंबईत येऊन भाजपमध्ये करणार प्रवेश. पक्षात अन्याय झाल्यानं पक्ष सोडण्याचा निर्णय. छगन भुजबळ ज्या ज्या पक्षात गेले त्यांच्याशी गद्दारी केली, म्हणूनच अजित पवारांनी मंत्रिपदापासून दूर ठेवलं. सुहास कांदेंचा भुजबळांवर निशाणा. वडाळ्यात प्रचंड तणावानंतर शोभायात्रेला सुरुवात, परवानगी नाकारल्यानं बजरंग दल आणि पोलिसात झाली होती झटापट. बीडमधील आत्महत्या केलेल्या तरुणीच्या आईचं उपमुख्यमंत्री शिंदेंना पत्र. महिना उलटला तरी आरोपींवर कारवाई नाही, नराधमांवर कठोर कारवाईची मागणी. सोलापुरातील डॉक्टर शिरीष बळसांगकर आत्महत्या प्रकरणी आरोपी महिलेला 3 दिवसांची पोलीस कोठडी. आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी कारवाई. अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यामध्ये ताब्यात घेतलेल्या आरोपीला नेलं पळवून. उच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मिळाल्याचं खोटं प्रमाणपत्र दाखवत पोलिसांची फसवणूक. माजलगावच्या 2 वकिलांवर गुन्हा दाखल. एप्रिल मे महिन्यामध्ये राज्याच्या काही भागात पाणी टंचाई. टंचाईग्रस्त भागामध्ये पाणी पुरवठ्याचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश. मुख्यमंत्र्यांनी केलं स्पष्ट. मेट्रोच्या कामामुळे चेंबूर भागात पाईपलाईन फुटली. दादर, परळ, शिवडी, माटुंगा, सायन, घाटकोपर, कुर्ला, चेंबूर आणि गोवंडी मधला पाणी पुरवठा 24 तासांसाठी बंद. रायचूर पॅसेंजर एक्सप्रेसमध्ये बसलेल्या चिमुकलीला दगड लागल्यानं मृत्यू. अज्ञातानं दगड मारल्यानं गमावला जीव. सोलापूर शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान चिमुकलीचा मृत्यू.